माय थंडीचा महिना आला बाई. गाणं म्हटलं होतं लग्न आधी नवरी झाली बारातीने नवरदेवा झाले संतान. समजलं शाहीर साहेब म्हणतात कुणीने आत्माचं लग्न लागलं. अरे शाहीर साहेब माझं गाणं तर समजून घ्यावं, काय हरकत नाही. चला प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न केले ते आम्हाला अभिनंदन. पण मे गाणे का रहस्य नाही. शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं कोणतं? शांततेने बसा मंडळी बसा मंडळी. आणि मी गाणं गावलं शाहीर होण्याच्या आधी. जेव्हा मनुष्य प्राणी बाळ जेव्हा आईच्या उदरातून जन्मास येते बरोबर तो शाहीर असते का? नाही. पण तो बोलते टाव टाव बोलते हो म्हणते की नाही, सुरामध्ये म्हणते की नाही. शाहीर साहेब असं उत्तर द्यावं लागते. हो समजलं की नाही. आत्मा कोणी काय आहे. अरे म्हणून काय म्हणतो, अरे आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा आणि मला लागलाय खोकला. डांगा खोकला मला लागलाय खोकला मुदात पोटपुरीचा मुदात पोटपुरीचा. ते सगळे तमाशाचे रसिक माय बाप आहेत. त्याच वेळेत मला याची जाणपण आहे. आमच्या माता भगिनी सुद्धा तमाशा वाईट नाही आहे. नाही पण आम्हाला तसं मानता यायला पाहिजे, तसं सांगता मला यायला पाहिजे. समजलं की नाही. आणि म्हणून या तमाशाची 18व्या शतकापासून पेशव्याच्या काळापासून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. समजलं की नाही. पण आताच्या शाहिरा कशा कसे? अरे बापा रे बापा 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 तू असा तू तसा समजलं की नाही. एकामेकाची घेतात. त्या लायकतीचं गाणं पाहिजे आमच्याकडे. समजले नाही. आणि म्हणून गुरुनं फेकावं चेल्यानं झालं खोकणार केंद्र कुठलं बिनवातीच्या दिव्यानं म्हणे गावसार उभ्यानं पेटलं. मी सांगेन लोकांना शेंबूळ माया नाकाले गोष्ट हे कोणाला पटते आणि झाल्यावर ओळखीने मग एक काय जवळचा बसणारा उठते. लचण धारा त्या कुत्र्याची लचाण म्हणून कुत्र्यासारखा खांदूक चालते. तो आर्यन शाहीर म्हणते नाही का. काही हरकत नाही बापू, तुझे भी निपटा लेंगे बोला ना. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने ऐका आजी ऐका. आणि गेला गावाला एका नव्या माग चार बायका. गेला गावाला एका नव्या माग चार बायका. गोष्ट सांगतो मी आवडीने ऐका. एक पाहुणं म्हणून दुसऱ्या गावले गेलं आणि त्या पाहुण्यानं काय केलं आपल्या मागं 4 बायका लावल्या. बदमाश आहे. एवढा सुंदर होता. सुंदरची प्रश्नच नाही. समजलं का नाही. बाई चालत्या घोड्याची गुमाशी आहे म्हणतात बरोबर. शहाण्या लोकांचं म्हणणं आहे. मी आपल्या जवळचं काय सांगणार नाही. माझं काम पोस्टमन सारखं आहे. तर त्या पाहुण्याच्या मागं 4 बायका लागले आणि त्या 4ही बायकाला आपल्या घरी आणलं. अरे पहा मग फजिती कशी झाली. कशी आली ऐका पुढे काय म्हणतो. लोक
फेकायला घरी आणलं आई. हा. आणि मग काय झालं? काय झालं? पहिली गरोदर राहिली पिंपटी गेले झाले पोर. असं कसे गरोदर एक राहिली तिघीले पोरं झाली? हा. 3 गरोदर होत्या का? मग एकच. ये. पहिली गरोदर राहिली पण ती गेले झाले पोर. हो बाई. आणि माया सुखानं झोपल्या पण पोराच्या हातात दोर. लहानसा पोरगा काय दोर पकडते का? त्याला सूद नाही होत नाही. तोच पाहिलं तर आपल्याच पाहिलं तर दोन कसं झालं म्हणजे? शाहीर साहेब असं दोघं बापाचं दूध पेले. तुम्ही पागल गिगल झाल्या का? अहो मी पागल. होजी तुम्हाला 2 लेकरं आहेत. तुम्हाला दूध फुटला होता का? बापा मीनं दूध पाजलं पहिले. हो माहित आहे. मग माझ्या बायकोनं पाजलं. हो का? आणि आता दूध मीच पाजतो. अरे बापा रे. माझ्या दुधावर माझे लेकर जगून झाले. कारण माझ्या कधीला दूधच नाही. हो म्हणून बारीक झालं. आले घसरली. हो 100 दिवस जगण्यापेक्षा 1 दिवस जगा पण चांगलं जीवन जगा म्हणलं काय संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून पहिली गरोदर राहिली पत्ती गेले झाले पोर. माया सुखानं झोपल्या पण पोराच्या हातात दोर. दोघं बापाचं दूध पेले तिसऱ्यानं खाल्लं मास. एवढा पिलं तरी मांस खाय. दूध सोडून त्याला मांस खायला लागला. आणि बिना नावाचं गाव ते घडली ही गोष्ट खास. म्हणजे ते गावाचं नाव नाही. नाव नाही पता नाही. कोणता गाव आहे त्याचं नावच नाही आहे. सांगतील शाहीर साहेब. व्यवहार लागत होते लाखाचा व्यवहार होत होता. परंतु कसा व्यवहार लाखाचा होते पण चालत नाही ते पैका म्हणजे पैसा ग. पैसा नाही चालत का? कवड्या चालते नाही. लाखाचा व्यवहार बिना पैशाने. शाहीर साहेब शोधायचं आहे तुम्हाला. आणि म्हणून व्यवहार लाखाचा होते पण चालत नाही ते पैका. गेला गावाला एका काय झालं? 3 लेकरापैकी काय झालं? ऐका पुढे काय म्हणतो ते. तिसरं निघलं चोर. त्यानं गाव पेटवला पण लोक झोपेत होते घोर. निघाले पण तिसरं निघलं चोर. त्यानं गाव पेटवला पण लोक झोपेत होते घोर. कोणाचं काही नाही. कोणाचं काही नाही. गाव काही विचारत नव्हता. तिथं न्याय देता मेल्यावर शहादा आला. काय म्हणतो बंधू जरूर लक्ष असू द्या माझ्या गाण्याकडे. आई काय तुम्ही सुद्धा केअरफुली काळजीपूर्वक ऐका. दोघं शाव निघाले पण तिसरं निघलं चोर. आणि त्यानं गाव पेटवला पण लोक झोपेत होते घोर. म्हणजे पुरे जरूर मेले असतील. भांडा वाजला तरी लोक उठून जाते. बरोबर. आग लागल्यावर लोक जळलं कोणाचं काही नाही. ओके
जल्ल कोणाचं काही नाही गाव काही विजत नव्हता माय 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 आणि तिघ न्याय देता मेल्यावर शहाणा आला चौथा असं म्हणजे तो नक्की 150 आणाव आहे. हा. तिघ न्याय देता मेले त्या गावासाठी हा. पण न्याय काही लागला नाही त्या ठिकाणी शहाणा आला चौथा. आणि तो शहाणा चौथा आला आणि तो का म्हणे काय म्हणे? आता विजवतो एवढा तुरंत होता हा. तोफखान. तो चौथा शहाणा काय म्हणते 150 काय म्हणे? का मी आग आता विजवतो पण मातीचं तेल थोडं हलका स्वतः तो तोफखान होता आम्ही परत त्याला चप्पलीनं मारतो आम्ही दोघे बहिणी. मी आणि मला नाही. सांगा हवं मला एक सांग आग विजवायची आहे हा. तर पाणी लागते का राखेल लागते? पाणी लागते सांगतील ना सूरज शाही हो का समजलं की नाही ज्ञानी म्हणतो मी म्हणतो आग आता विजवतो पण मातीचं तेल थोडं हलका हे मा भपकवते की असून गेला गावाला एका गेला गावाला एका गेला गावाला चालणाऱ्याच होत नसते तेड बाबा आणि बिनायराचं खासर बंधू नको ते पुढं अरे वा ज्याला अक्कल कमी असली तो जास्त करते बडबड भले त्याला समजू नको शेटाना पुढं आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे बाबरीच्या झाडाला येतील का जे आपलं फड येतील काय नाही. आणि म्हणून शेवटच्या काळात मला काय म्हणायचंय माझे गुरुवर्य आदरणीय पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब लिहितात काय म्हणायचंय मला वेळ्या बरोबर मी कराले बसलो पागलासोबत कोणी गोष्टी करते का ते पागल नाही हे पागल पागलासोबत पागल आम्ही सगळेच पागल समजलं का नाही आणि जो मले म्हणते पागल त्याच्या तोंडात बघू लागत मग भोरे त्या जीव कसा लागत काही धड नाही लागत एका वेळ्या बरोबर मी कराले बसलो चर्चा आणि त्यानं समुद्रावरती मोक्षाचा नेला मोर्चा काय मोक्षा म्हणजे मच्छर हिजडा बना देतात नाना पटेकर कहताय तिथे आंघोळ करणाऱ्याचा 100 वर्षाचा वास आणि याचा अर्थ सांगल त्याचा पुरुषोत्तम होईल दास दास म्हणजे गुलाम एवढा नाही समजे का वाटते नाही वो तुम्ही शिकली ना मग आज जन्म मी म्हणते तुमची गुलामी करून देईल अरे म्हणून पण शेवट काय म्हणतात माझे गुरु सांगतो खरं का खोट देवा मी सांगतो खरं का खोट तू टोकला डोंक पाय का बर दिमाग लावून पाय म्हणते घ्या घ्या लक्ष्मण लक्ष्मणजी भिवनकर साहेब रामपुरी यांच्याकडनं 20 रुपये आलेले आहेत रामपुरी लक्ष्मणपुरी धन्यवाद 100 वर्ष आयुष्य वाढव आमच्या काकाचे आणि म्हणून अरे सांगतो खरं का खोटा तू लावतो आणि गेला गावाला एका गेला गावाला एका गेला गावाला
याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. शांतता राखा बंधूंनो, कार्यक्रमाला फार मजा येणार आहे. यानंतर माझा शेवटचा राऊंड होणार आहे. तुम्हाला हे सांगतो, मला इथून कार्यक्रमाला जायचं आहे, मी आधीच बोललो. तर याच ठिकाणी थांबतो आणि प्राचारण करतो. सन्मान्य सुरजी नवकरी साहेब आपल्या कार्यक्रमाला धडाकेबाज सुरुवात करतील. धन्यवाद. बेटा